आमदार महेंद्र थोरवे हे जातीयवादी माणूस असून त्यांना घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र भूमीत त्यांचं नाव घेण्याची लाज वाटते का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत भगत यांनी विचारलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार तटकरेंवरील आरोपांना उत्तर दिले। त्याप्रसंगी भरत भगत पत्रकार परिषदेत बोलत होते। खासदार सुनील तटकरे हे जिंकून आल्यावर मतदारांचे नम्र होऊन आभार व्यक्त करतात, तर महेंद्र थोरवे दंड दाखवतात, असा आरोप महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा खेडेकर यांनी केला। राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे, विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे यांनीही आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका करून यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल असं जाहीर करून युती धर्म आम्ही पाळत आहोत असं म्हटलंय। भरत गोगोळे साहेबांनी कशा पद्धतीने सत्तेमध्ये जाण्यासाठी काय केलं होतं मी बोलण्यापेक्षा आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। याची नोंद आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे महेंद्र थोरवेंचं दुकान तटकरे साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय चालत नाही, आणि महेंद्र थोरवेंना तुमच्या मीडियासमोर प्रकाश झोतात देण्यासाठी त्यांचं खूप प्रयत्न चालू असतात। त्यांनी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये असं कुठलं विशेष काम केलं नाही का ते मला तुम्ही सांगा। या 6 वर्षामध्ये महेंद्र थोरवेंनी चांगलं काम केलं आहे आणि त्यांची वावा करण्यासाठी एखादं त्यांना टीव्ही चॅनलवाल्यांनी झलकवलं आहे, परंतु तटकरे साहेबांच्यावर टीका केल्यानंतर त्याला टीव्ही चॅनलवाल्यांनी कायम झलकवलेलं आहे। तर त्यांचा नेहमी तो प्रयत्न असतो। महेंद्र थोरवेंचं काम हेच असतं, पण महेंद्र थोरवेंना हे माहिती नाही का जेव्हा आपण सूर्यावर थुंकतो तेव्हा ती थुंकी आपल्या तोंडावर पडते, हे महेंद्र थोरवेने विसरून चालणार नाही। स्टेशन डायरीमध्ये तिथले कर्जत तालुक्यामध्ये जे PI असतील त्या PIनी त्यामध्ये अशा नोंदी केल्या का सरकारी कामामध्ये या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आमच्यावर दबाव आणतात आणि आम्हाला सरकारी काम करण्यासाठी अडचणी आणतात। त्याच्यावर परत तिथले DYSP असतील, DYSP सुद्धा तशीच नोंद केलेली आहे का सरकारी कामामध्ये अडचणी आणून आम्हाला काम करण्यामध्ये इथले आमदार आमच्यावर दबाव आणतात, तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, अशी माझी मागणी आहे। मी निवडणूक पिटिशन दाखल केलेली आहे। माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि लवकरात लवकर त्याचा निकाल लागेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो। पुढच्या काळामध्ये महेंद्र थोरवेंना मी आजच सांगतो का आपण जे आज आमदार आहेत जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागला नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ते त्यांची आमदारकी अजून त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे। म्हणून मला एक न्यायालयावर विश्वास असल्यामुळं मला एक आपल्याला सांगायचं आहे का लवकरात लवकर निकाल लागेल आणि तो निकाल आमच्या पक्षाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असेल। सर, तुम्ही एक उल्लेख केला की महेंद्र थोरवे हे रायगडमधले वाल्मिक कराड आहेत, काय नेमकं कारण आहे? तुम्हाला दाखवलं कर्जतमध्ये झालेले हल्ले असतील, नेरळमध्ये झालेला हल्ला असेल, त्यामध्ये झालेल्या वेळी केसेस असतील, पोलिसांचे असणारे दबाव असतील, MIDCवर असलेले दबाव असतील, हे सगळं तुम्हाला मी दाखवलं लेखी। तुम्हाला माझ्याकडे सर्व तुम्हाला प्रिंट देतो की कर्जतमध्ये जो आज अन्याय चालला आहे, गोरगरिबांना न्याय मिळत नाही, त्याला कारणीभूतच महेंद्र थोरवे आहे। तुमच्या आमदारकीचा निकाल अजून बाकी म्हणून मी म्हणालो की दिवा विजयाला आला की तो जास्त फरक पडतो ना, तसा आमदारकीचा दिवा यांचा काही दिवसाने विझणार आहे। यांच्या आमदारकी आता कालांतराने धोक्यात येईल। किती दिवसासाठी महेंद्र थोरवे तू आमदार आहेस याचा विचार खऱ्या अर्थाने तू केला पाहिजे। या ठिकाणी 3-3.5 हजारांच्या मताधिक्याने विजय घेतला आणि मोठ्या गोष्टी करायला गेलात, हे चालणार नाही। त्याच्या अगोदर जे तुला मताधिक्य मिळालं होतं ते तू राखू शकला नाही आणि ते राखताना तुला तुझी इतकी तारंबळी आली की नको त्या माणसाच्या घरी जाऊन पाया पडून तू आम दाम साम जे काय होते भेद ते सगळे वापरून त्या ठिकाणी तू प्रयत्न करून दुर्दैवाने त्या ठिकाणी आमच्या वाट्याला ते 2 तुला भेटले खारे आणि त्याच्यामुळे आम्ही पराभूत झालो। त्याची मस्ती तुला जर आली असेल तर उद्या निवडणूक होऊ दे, तुझ्या पराभवाची तयारी तू स्वतः करतोय, तुझ्या पराभवाची तयारी, तुझा पराभव तूच तयार करतोय। तुझं बरं ना तुझं काम करण्याची पद्धत ही त्या ठिकाणी सुरू तूच केलेली आणि तेच तुला कारणीभूत ठरेल। आम्हाला करायची काय गरज नाही। लोकांच्या मनामध्ये जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पत्रकार असो किंवा कार्यकर्ते मंडळी असो, निवडणुका झाल्यावर निवडून आणणारा आलेल्या माणसाचा उडी करणारी माणसं आहे, अगदी पराभूत झालेल्या माणसं त्या विजयी उमेदवाराच्या बरोबर जातात। परंतु कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आज 6 महिन्याचा कालखंड लोटत आला तरी लोकांच्या मनावर कुठेही आनंदाचं जरासं आपल्याला मिळत नाही। जर आपण तपासलं तर 70% लोक दुःखी झाले, त्यांना दुःख झालंय की या ठिकाणी नको ती गोष्ट घडली, जो माणूस आमदार व्हायला पाहिजे होता त्याचा पराभव झाला। दुसरी राहिली गोष्ट या ठिकाणी निवडणुकीमध्ये 92,000 मतं पडले, पण विरोधामध्ये 1.5-2 लाख मतं पडले, त्याचा विचार मात्र कधी करणार आहे? तुला 1.5 लाख लोकांनी नाकारलंय, याची जाणीव माझ्या तुम्ही ठेवली पाहिजे। तुमची जी कार्यपद्धती स्वतः साबूत राहता,
दुसऱ्या कार्यकर्त्यांना, तरुण लोकांना त्या ठिकाणी आकर्षित करून इथे जमिनीचा व्यवहार, तिकडे जमीन विका, इथला सातबारा खोटा ठरवा, हे धंदे महेंद्र थोरवे तुम्ही सुरू केले. पिढ्या नासवण्याचं, तरुण पिढी नासवण्याचं काम तुम्ही सुरू केले. संध्याकाळच्या वेळेला तुमच्यामध्ये 5-50 तरुण दारू पीत बसलेले असतात. महेंद्र थोरवे, हे तुम्ही लोकांच्यावर संस्कार करताना हे तुमचे लोकप्रतिनिधी आहे का? लोकांना त्या ठिकाणी भांडणाच्या याला प्रवृत्त करायचं, लोकांना वाम मार्गाला लावायचं आणि वरतून इशारा करून बोलायचं मी असं करेन, मी तसं करेन. तर तुमची आता वेळ धरली आहे. मी त्याच्याबद्दल तुमचा जाहीर निषेध करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.